जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, फिडे कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच डी गुकेश यांनी फिडे कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे व ती स्पर्धा जिंकणारे सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरले आहेत. त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी ही स्पर्धा जिंकून नवीन विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम रशियाच्या गॅरी कास्पारोव्ह यांच्या नावावर होता. त्यांनी ही स्पर्धा वयाच्या 21व्या वर्षी जिंकली होती. यासहच आता डी गुकेश ही स्पर्धा जिंकणारे भारताचे दुसरेच बुद्धिबळपटू ठरले आहेत. त्यांच्या आधी ही स्पर्धा कोणी जिंकली होती तर 2014 मध्ये विश्वनाथन आनंद यांनी ही स्पर्धा जिंकली होती व त्यानंतर आता डी गुकेश यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. क्रीडा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराने नोवाक जोकोविच यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि नोवाक जोकोविच यांनी हा पुरस्कार 5व्यांदा जिंकत रॉजर फेडरर यांची बरोबरी केलेली आहे. याआधी रॉजर फेडरर यांनी हा पुरस्कार 5 वेळा मिळवला होता व त्यानंतर आता नोवाक जोकोविच यांनी हा पुरस्कार 5 वेळा मिळवलेला आहे. नोवाक जोकोविच यांना याआधी 2012, 2015, 2016 आणि 2019 मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. बरं, हा पुरस्कार नोवाक जोकोविच यांना कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर टॉम ब्रॅडी यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. जोकोविच यांच्याविषयी याआधी आपण हे सुद्धा पाहिलं होतं, ते एकेरीच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेले सर्वात वयस्क पुरुष टेनिस खेळाडू ठरलेले आहेत आणि सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदात सुद्धा पुरुषामध्ये ते अग्रस्थानी आहेत. त्यांनी एकूण आतापर्यंत 24 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामध्ये फ्रेंच ओपन ही स्पर्धा 3 वेळा, अमेरिकन ओपन 4 वेळा, विम्बल्डन 7 वेळा तर ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा त्यांनी 10 वेळा जिंकलेली आहे. आणि मागच्या वर्षी या 4 स्पर्धांपैकी फ्रेंच ओपन, अमेरिकन ओपन व ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धेचं विजेतेपद नोवाक जोकोविच यांनी पटकावलेलं आहे. एक पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे, यावर आपल्याला मल्टीलायनर प्रश्न विचारला जाऊ शकतो. यासाठी हे सर्व पॉईंट नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? हा जो लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार आहे या पुरस्काराने एटाना बोनमती यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एटाना बोनमती हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्याच फुटबॉलपटू ठरलेल्या आहेत. बरं, या एटाना बोनमती कोणत्या देशाच्या फुटबॉल खेळाडू आहेत तर त्या स्पेन या देशाच्या खेळाडू आहेत. मित्रांनो, एटाना बोनमती यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, त्यांनी 2023 मधील फिफा विमेन्स प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार सुद्धा जिंकला आहे. त्यासहच 2023चा बॅलन डिऑर आणि युएफा प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार सुद्धा त्यांनाच देण्यात आलेला आहे. आता या लॉरियस पुरस्कारामध्ये जे इतर पुरस्कार आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, लॉरियस वर्ल्ड टीम ऑफ द इयर पुरस्कार स्पेनच्या महिला फुटबॉल संघाला देण्यात आला आहे. लॉरियस वर्ल्ड ब्रेक थ्रू ऑफ द इयर पुरस्कार जूड बेलिंघम यांना देण्यात आला आहे. लॉरियस वर्ल्ड कमबॅक ऑफ द इयर पुरस्कार सिमोन बायल्स. लॉरियस स्पोर्ट ऑफ द गुड अवॉर्ड राफा नदाल फाउंडेशन. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर विथ डिसॅबिलिटी अवॉर्ड डिडे डी ग्रूट. तर लॉरियस वर्ल्ड ॲक्शन स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड हा आरिसा ट्रू यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. IPLच्या इतिहासात 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? तर आता IPLच्या इतिहासात 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज हा युजवेंद्र चहल ठरलेला आहे. युजवेंद्र चहल यांनी मोहम्मद नबी यांची विकेट घेत आपले 200 बळी पूर्ण केले आहेत. बरं, जे युजवेंद्र चहल आहेत हे सध्या IPLच्या कोणत्या संघाकडून खेळत आहेत तर राजस्थान रॉयल्स या संघाकडून ते सध्या खेळत आहेत. प्रश्न क्रमांक 4. सिप्रीच्या अहवालानुसार लष्करी खर्चाच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे? तर आता या सिप्रीच्या नवीन अहवालानुसार लष्करी खर्चाच्या बाबतीत भारत हा जागतिक स्तरावर 4थ्या क्रमांकावर आहे. भारताने 2023 मध्ये लष्करावर एकूण किती खर्च केला तर $83.6 अब्ज इतका भारताने आपल्या लष्करावर खर्च केला आहे. या यादीत प्रथम स्थानावर कोणता देश आहे तर अमेरिका या यादीमध्ये प्रथम स्थानावर आहे. अमेरिकेने आपल्या लष्करावर $916 अब्ज खर्च केलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर $296 अब्ज चीन आहे. तिसऱ्यावर रशिया, चौथ्यावर भारत तर 5व्या क्रमांकावर सौदी अरेबिया हा देश आहे. मित्रांनो, जागतिक स्तरावर विचार केल्यास या 5 देशांचा एकत्रितपणे वाटा हा जागतिक लष्कराच्या 61% इतका उच्च आहे. या सिप्रीविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. सिप्रीची स्थापना 1966 मध्ये करण्यात आली असून
याचं मुख्यालय स्वीडनमधील सोलना येथे स्थित आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर अलीकडेच कोणत्या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला आहे? तर नुकताच आता NFL या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आलेला आहे. NFL म्हणजे काय, तर नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड असे या NFL चं फुल फॉर्म आहे. बरं, ही कंपनी कधी स्थापन करण्यात आली होती, तर ऑगस्ट 1974 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती आणि ही कंपनी किसान या ब्रँड नावाखाली आपली उत्पादने बाजारामध्ये विकते. बरं, सध्या आता भारतामध्ये एकूण किती महारत्न कंपन्या आहेत, तर सध्या आता भारतामध्ये 13 महारत्न कंपन्या आहेत. 13वी महारत्न कंपनी कोणती होती, तर ऑइल इंडिया लिमिटेड ही भारतातील 13वी महारत्न कंपनी होती. याची लिस्ट सुद्धा पाहून घ्या. या भारतामधील 13 महारत्न कंपन्या आहेत. प्रश्न क्रमांक 6, इराणने केलेल्या 300हून अधिक क्षेपणास्त्रे आणि किलर ड्रोन हल्ल्यापासून बचावासाठी इस्रायलने कोणते ऑपरेशन राबवले? मित्रांनो, इराणने अलीकडेच इस्रायलवर हा मोठा हल्ला केला होता व यामधून बचावासाठी इस्रायलने ऑपरेशन आयर्न शील्ड हे ऑपरेशन राबवलं होतं. मित्रांनो, इस्रायलची जी संरक्षण यंत्रणा आहे ही बहुस्तरीय शस्त्रांनी बनलेली आहे. यामध्ये स्मॉल रेंजसाठी आयर्न डोम, मिडल रेंजसाठी डेव्हिड स्लिंग, तर लांब पल्ल्यासाठी एरो 2 आणि एरो 3 ही हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आहे. या क्षेपणास्त्र प्रणालीविषयी थोडक्यात आपण माहिती पाहून घेऊया. एरो 2 आणि एरो 3 ही 2400 किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्य शोधू शकते आणि एकाच वेळी 14 लक्ष्यावर मारा करण्याबरोबरच ते लक्ष्य 100 किलोमीटर उंचीवरच भेदू शकते. डेव्हिड स्लिंग विषयी सांगायचं झालं तर ही 100 ते 200 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य शोधून ते नष्ट करण्यास सक्षम आहे. तर आयर्न डोम ही 4 ते 70 किमी अंतरावरील लक्ष्यांना लक्ष्य करून नष्ट करण्यात सक्षम आहे. आयर्न डोमची निर्मिती इस्रायलमधील शहरांच्या संरक्षणासाठी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 7, नुकत्याच पार पडलेल्या चीनी ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर आता ही जी चीनी ग्रँड प्रिक्स स्पर्धा आहे या स्पर्धेचं विजेतेपद मॅक्स वर्स्टापेन यांनी पटकावलेलं आहे. मित्रांनो, आता यावर्षी एकूण 5 ग्रँड प्रिक्स स्पर्धा पार पडलेल्या आहेत व त्यापैकी 4 ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद मॅक्स वर्स्टापेन यांनीच पटकावलेलं आहे. यामध्ये बहारीन ग्रँड प्रिक्स स्पर्धा, सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स स्पर्धा व जपान ग्रँड प्रिक्स स्पर्धेचा सुद्धा समावेश होतो. फक्त ही जी ऑस्ट्रेलिया ग्रँड प्रिक्स स्पर्धा आहे याचं विजेतेपद कार्लोस सेन्स यांनी पटकावलं आहे. प्रश्न क्रमांक 8, 26व्या जागतिक ऊर्जा काँग्रेसचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर आता जी 26वी जागतिक ऊर्जा काँग्रेस आहे याचं आयोजन नेदरलँड या देशामध्ये करण्यात येत आहे. नेदरलँडमध्ये कोठे? तर नेदरलँडमधील रॉटरडॅम येथे 22 एप्रिल पासून ही काँग्रेस सुरू झाली असून 25 एप्रिल पर्यंत ही जागतिक ऊर्जा काँग्रेस चालणार आहे. आता हा प्रश्न पहा, डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत कोणती कंपनी ही जगातील सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर कंपनी ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच रिलायन्स जिओ ही डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी ठरलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित हा प्रश्न विचारला जाईल. तर लक्षात ठेवा, डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर कंपनी ही रिलायन्स जिओ ठरली आहे. प्रश्न क्रमांक 10, ACC पॅराकॅनो आशियाई चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर आता ही जी ACC पॅराकॅनो आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धा आहे याचं आयोजन जपानमध्ये करण्यात आलं असून या स्पर्धेमध्ये भारताच्या प्राची यादव यांनी एकूण 2 सुवर्णपदक पटकावलेले आहेत. या ज्या प्राची यादव आहेत यांना 2023 मध्येच अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी शांततेसाठी आंतरराष्ट्रीय बहुपक्षीयता आणि मुत्सद्देगिरी दिवस कधी साजरा केला जातो? तर आता हा जो दिवस आहे हा दिवस दरवर्षी 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो व याचं पहिल्यांदा आयोजन 2019 मध्ये करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणत्या राज्याने 2023-24 या आर्थिक वर्षात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या निर्यातीत प्रथम स्थान पटकावलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.